माझ्याकडे आलेल्या एका पेशंट संदर्भात मला सांगावंसं वाटतं. 105 वर्षांच्या एक आजी खुब्याच्या सांध्याचं फ्रॅक्चर होतं. पेशंटचं वय जास्त असल्यामुळं आणि मेडिकल इश्यूज असल्यामुळं पेशंटला भूल देणं शक्य नाही असं जवळजवळ 3 हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि पेशंटची ऑन टेबल डेथ होऊ शकते आणि त्यामुळं पेशंट घरी घेऊन जा अशा परिस्थितीमध्ये पेशंट साधारण 1.5 महिना घरी होता आणि तो पेशंट अपेक्षा ठेवून आला माझ्याकडं. आल्यानंतर आम्ही त्यांना तपासलं आणि तपासणीमध्ये पेशंटचे थोडंसं वय जास्त असल्यामुळं आणि हृदय आणि श्वासक्रिया कमी असल्यामुळे हृदयाचा कंप्लायन्स कमी असल्यामुळं फिटनेस मिळणं अशक्य होतं. अशा वेळेला थोडंसं भूल तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केली आणि कार्डिओलॉजिस्टशी चर्चा केली. तर ज्याला आपण रिजनल ब्लॉक ॲनेस्थेशिया म्हणतो की फक्त पायालाच भूल देणं, तर ती भूल देऊन ऑपरेशन करणं शक्य होतं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन पेशंटला ॲडमिट होण्याचा सल्ला दिला. 105व्या वर्षी आम्ही त्या पेशंटच्या खुब्याचा सांधा बदलू शकलो, खुब्याचं ऑपरेशन केलं. आज पेशंट 4 वर्ष झालेले आहेत. त्या तालुक्यामध्ये हा पेशंट मागच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सर्वात जुना मतदार म्हणून त्याची नोंद झाली. पेशंट आजही पेशंट 109 वर्षाचा असताना चालत आहे, सर्व ॲक्टिव्हिटी इंडिपेंडेंटली करत आहे. त्याच पेशंटचं साधारण 1-1.5 वर्षापूर्वी परत हरण्याचा प्रॉब्लेम होता. तो पेशंट विश्वासानं परत अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आणि हरण्याचं ऑपरेशन सक्सेसफुली आम्ही त्या पेशंटचं करू शकलो. तो पेशंट सर्व ॲक्टिव्हिटीज आणि डेली त्याचं लाईफ अगदी चांगलं आहे. असे अनेक पेशंट आहेत की जे पेशंट मेडिकली अनफिट आहेत तरीसुद्धा खुब्याच्या सांध्या बदलण्यासारखी मोठी ऑपरेशन्स किंवा गुडघ्याची ऑपरेशन्स ही योग्य प्रकारे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटवर आम्ही करू शकलो आहे.